नमस्कार, मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. मकर संक्रांत आता नुकतीच झालेली आहे आणि आता मकर संक्रांतीच्या नंतर ना सगळीकडे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांची लगबग सुरू झाली असेल किंवा बऱ्याच जणी प्लॅनिंग सुद्धा करत असतील. अगदी रथसप्तमीपर्यंत सगळीकडे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होत असतात. आपल्याला मैत्रिणींचं आमंत्रण येत असतं किंवा आपण सुद्धा आपल्या घरी मैत्रिणींना आमंत्रण देत असतो. आता हळदी-कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं ना तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो किंवा सगळ्यात एक्साइटमेंट असणारी गोष्ट असते ती म्हणजे वाण. तर यावर्षी आपल्या घरी येणाऱ्या मैत्रिणींना काय म्हणून वाण म्हणून द्यायचं बरं, हा प्रश्न तुमच्या मनात सुरू आहे का? किंवा तुम्ही सुद्धा याचा विचार करत असाल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अगदी 20 रुपयांपासून वाण म्हणून तुम्ही देणाऱ्या वस्तूंचे प्रकार सांगणार आहे. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आजच्या व्हिडिओमधला कोणतीही वस्तू तुम्ही जरी वाण म्हणून समोरच्या मैत्रिणीला देत असाल तर एक नक्कीच आहे की तुम्हाला देताना समाधान आणि समोरच्याला मैत्रिणीला स्वीकारताना आनंद, ह्या दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, किचनमधल्या वस्तू. किंवा हा आपला एक असा लाडका जिव्हाळ्याचा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपला दिवसातला जास्त वेळ तर आपण किचनमध्येच असतो. त्याचबरोबर आपल्याला सतत किचनमधल्या वेगवेगळ्या सामानांविषयी खूप अट्रॅक्शन असतं आणि आपल्याकडे कितीही असलं तरी ते आपल्याला हवंच असतं. त्यामध्ये तुम्ही आरामशीर किचनमधल्या वस्तू देऊ शकता आणि आजकाल त्या मार्केटमध्ये इतक्या वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या, मटेरियलच्या वस्तू मिळतात ना की किती घेऊ आणि किती नको असं होत असतं. तर तुम्ही किचनमधल्या वस्तूंमध्ये तुम्ही स्टीलच्या जर वस्तूंचा विचार करत असाल ना, तुम्ही छानशी वाटी देऊ शकता. अगदी छोट्या छोट्या वाट्या मिळतात 20 रुपयापर्यंत. तुम्ही जास्त घेतल्या तर तुमचं बजेट अजून कम बजेटमध्ये तुम्हाला बसून जातील. किंवा तुम्ही आपण त्याला फुलपात्र म्हणतो किंवा पेला म्हणतो, तर तुम्ही ते देऊ शकता. किंवा आपल्या ना 10-20 रुपयापर्यंत अशा छान अशा टोकऱ्या मिळतात भाजीच्या. तर त्याच्यामध्ये ना जाळी असणाऱ्या पण मिळतात आणि आपल्या साध्या असणाऱ्या सुद्धा मिळतात. जाळी असणाऱ्या तुम्हाला जसं द्यायचं असेल तर तुम्ही जाळी असणाऱ्या दिल्या ना तर कसं समोरच्या मैत्रिणीला भाजी वगैरे निवडून झाली, धुवून वगैरे निथळायला ठेवू शकते किंवा फळं वगैरे ठेवायला वगैरे असं असंख्य ऑर्गनाईज करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तशा गोष्टी तशा टोकऱ्यांचा सुद्धा विचार करू शकता. किंवा छोट्या छोट्या बरण्या भेटतात तर त्याच्या तुम्ही देऊ शकता. ज्यामध्ये छोट्या बरण्या खूप आणि ना खूप वेगवेगळ्या शेपच्या आणि रंगांच्या मिळतात ना, खरंच बघून अगदी आनंद मिळतो. अशा बरण्या मिळतात. त्याचबरोबर ना डीमार्टमध्ये अशा 4 किंवा 5 असा सेट मिळतो, 99 रुपीजला मिळतो. तर तुम्ही तो सेट घेऊन मग तुम्ही म्हणजे तुम्हाला एक बरणी ती 20 रुपयापर्यंत जाते, तर तुम्ही त्या बरण्या देऊ शकता. इथं त्या काचेच्या असतात आणि आकारसुद्धा इतका गोड असतो की बघून खरंच तिला वापरण्याचा मोह होईल मैत्रिणीला. तर तुम्ही तो ऑप्शन ट्राय करू शकता. आणि जर तुमची मैत्रीण ही चहाप्रेमी, कॉफीप्रेमी असेल तर छान असे चहाचे जे कलरफुल असे कप मिळतात डीमार्टमध्ये, तुम्ही त्याचा एक सेट आणून मग तुम्ही एक एक देऊ शकता. किंवा कॉफी मग मिळतात अगदी 29 रुपीजला, 29 रुपयाला कॉफी मग मिळतात डीमार्टमध्ये. ते सुद्धा अगदी छान आकाराचे आणि रंगांचे असतात. तुम्ही ते द्या, म्हणजे ती जेव्हा केव्हा मैत्रीण कॉफी किंवा चहा पिईल तिला नक्कीच तुमची आठवण होईल. किंवा तुमचं बजेट अजून थोडं जास्त असेल तर ते कुल्हड मिळतात, तर तुम्ही ते देऊ शकता. ते सुद्धा अगदी छान असा ऑप्शन आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आपले जे उलथनं, पळी किंवा भातवाडी असे जे स्टीलचे चमचे असतात, थोडे मोठे म्हणजे खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही, अगदी खूप रोजच्या वापरामध्ये अगदी पटकन आणि अगदी हलके फुलके असतात वापरायला, अशा चमचे तुम्ही देऊ शकता. आणि त्याचेसुद्धा इतके छान छान आकार असतात ना की बस काय विचारायलाच नको. किंवा आपल्या डीमार्टमध्ये तुम्ही ना असं बघितलं असेल तर असं 39 रुपीजला ना असं छान काचेच्या, कोणतं मटेरियल असं काचं नसतेच पण असं वेगळं थोडंसं मटेरियल असतं. म्हणजे आपलं चिनी मातीचं कसं मटेरियल असतं तशा टाईपमध्ये थोडेसे असतात. किंवा आपल्या फायबरचं जे मटेरियल असतं त्याच्यामध्ये वाट्या भेटतात किंवा बाउल्स मिळतात. आकार वगैरे इतका सुंदर असतो, तर तुम्ही तशा पद्धतीचे बाउल्स देऊ शकता. तर असं भांड्यांमध्ये असंख्य व्हरायटी आहे तुम्हाला. किंवा तुम्ही मोदकाचे साचा देऊ शकता. बजेट जास्त असेल तर तुम्ही करंज्याचा साचा देऊ शकता. म्हणजे किचनमध्ये त्याचा नक्कीच वापर होईल अशा पद्धतीच्या तुम्ही या वस्तू देऊ शकता. नंबर 2, पूजेचं सामान किंवा पूजे रिलेटेड असणाऱ्या गोष्टी तुम्ही नक्कीच वाण म्हणून देऊ शकता.
त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे तुम्ही छोटंसं निरांजन देऊ शकता. स्टीलचं असतं की जे फार काही मोठं नसतं, ते अगदी अर्धा एक तास चालेल, आपल्याला इतपतच हवं असतं. कारण आपल्याला आपण असं गाडीची पूजा म्हणा किंवा आपण असं छोट्या मोठ्या आपल्या घरगुती ज्या औक्षण करत असतो, अशा टायमिंगला आहे ना आपल्याला छोट्याशा निरांजनची गरज असते की ते आपल्याला अर्धा एक तास चालेल इतपतच हवं असतं. कारण आपले जे बाकीचे निरांजन असतात, आपण जे देवापुढे लावत असतो, त्या दिव्यांमध्ये ना भरपूर तेल असतं आणि मग आपल्याला बऱ्याचदा देवापुढचंच निरांजन घ्यावं लागतं. तर तुम्ही याच्याऐवजी ना स्टीलचे छोटे छोटे निरांजन होतं ते तुम्ही मैत्रिणींना दिलं ना तर नक्कीच तिला खूप आनंद होईल. त्याचबरोबर तुम्ही अगदी अगरबत्ती स्टँड येतं, ते सुद्धा 20 रुपयाला येतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान आकार असतो, तर तुम्ही ते देऊ शकता. किंवा ताटली असते आणि त्याच्यामध्ये असे 5 असे सेक्शन असतात, त्याच्यामध्ये अगरबत्ती खोचण्यासाठीची जागा असते, तुम्ही तशा पद्धतीचे सुद्धा 20 रुपयाला येतात. किंवा सगळ्यात चांगला ऑप्शन म्हणजे तो म्हणजे आपला हळदी कुंकवाचा करंडा. आता याच्यामध्ये ना म्हणजे आपलं प्लास्टिक मटेरियल असतं, पण दिसायला खूप सुंदर जसं डेकोरेट केलेलं असतं, तुम्ही तशा पद्धतीचं देऊ शकता. किंवा छान टिकाऊ द्यायचं असेल तर तुम्ही स्टीलची कोयरी भेटते, म्हणजे ती अशी सरकवायची असते, तर तशा पद्धतीचे तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा कोयरीचा आकार असतो किंवा आय थिंक असं शिंपल्यांसारखा एक आकार असतो, तशा पद्धतीचं तुम्ही देऊ शकता. किंवा आपलं साधं असे ते 2 असे वाट्या असतात, तशा पद्धतीने तुम्ही कुंकवाचा करंडा देऊ शकता. किंवा अगदीच तुमचं बजेट कमी असेल ना तर तुम्ही 10 रुपयाला असं पानांचा आकाराचं असतं आणि त्याच्यावरती असे लाल आणि पिवळे डबे असतात, तर तुम्ही ते देऊ शकता. माझ्या जेव्हा पहिलं हळदी कुंकू होतं त्यावेळेस मी कुंकवाचे करंडच दिलं होतं हळदी कुंकवाचं वाण म्हणून, आणि खरंच खूप खूप छान ऑप्शन आहे. आणि याच्यामध्ये आजकाल तर खूप वेगवेगळे व्हरायटी येते आणि आता जसं हळदी कुंकू सुरू होईल ना तर मार्केटमध्ये याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील. त्यामुळे नक्की तुम्ही याच्यामधले प्रकार विचार करा किंवा तुम्ही नक्कीच हे प्रकार बघून घ्या आणि तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही नक्कीच चूज करू शकता. आता हे झालं आपण भांडी किंवा याच्यामध्ये. तर तुम्ही मटेरियलमध्ये काय देऊ शकता, तर तुम्ही अगरबत्तीचा बॉक्स देऊ शकता. 20-25 रुपयाला अगरबत्तीचे पुडे भेटतात, तुम्ही ते वाण म्हणून देऊ शकता. आणि हे असे ज्या वस्तू आहेत ना, ही समोरच्या मैत्रिणींची कितीही इच्छा असली की बाबा नको जाऊ दे, तरी तिला ह्या वस्तू वापराव्याच लागतील. आणि तुमचं जर बजेट थोडंसं जास्त असेल आणि तुम्हाला इतरांपेक्षा थोडंसं हटके द्यायचं असेल ना, तर तुम्हाला एक मी आयडिया देते. तर तुम्ही काय करा ना, तुमचं समजा 50 रुपयापर्यंत तुम्ही बजेट जर असेल ना, तर तुम्ही छानसं निरांजन, एक अगरबत्तीचं स्टँड, एक अगरबत्तीचा पुडा आणि हळदी कुंकाचं असं ते 10 रुपयाचं मी तुम्हाला सांगितलं, तशा पद्धतीचं तुम्ही जर असं सेट करून दिला ना, तर खरं सांगते इतकं सुंदर ना, खरंच खूप भारी देताना सुद्धा वाटेल आणि समोरच्याला सुद्धा खूप आनंद होणार. आणि ना तुम्ही ज्यावेळेस हे खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेता ना, म्हणजे 12 किंवा 20 अशा ज्या सेटमध्ये जेव्हा घेता ना, तेव्हा दुकानदारसुद्धा अगदी कमी भावामध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळून जातील आणि तुमचाही फायदा होईल आणि दुकानदाराचा सुद्धा फायदा होईल. नंबर 3, शृंगाराचं सामान. तर शृंगाराच्या सामानामध्ये एकतर इतकी व्हरायटी असते, त्यामुळे तुम्ही खूप साऱ्या ऑप्शनचा विचार करू शकता. कोणतीही वस्तू तुम्ही जरी दिली तरी ती समोरच्याला त्याचा आनंदच होणार आहे. कारण आपल्याकडे कितीही असलं तरी आपल्याला ते कमीच वाटतं, कारण आपल्याला प्रत्येकीला नटायला सजायला फार आवडत असतं. त्यामुळे तुम्ही छान असं शृंगाराच्या सामानातलं ऑप्शन काही निवडून देऊ शकता. तर त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे आरसा. तर तुम्ही आरसे वेगवेगळ्या आकाराचे आरसे मिळतात. तुम्ही अगदी 15 रुपयांपासून आरसे सुरू होतात, तर तुम्ही 20 रुपयापर्यंत अगदी मीडियम असा आपला आरसा मिळून जातो की जो अगदी आपल्या पटकन पर्समध्ये बसतो. किंवा आपल्याला कुठेही ट्रॅव्हलिंगसाठी घेऊन जायचं असेल तुमच्या मैत्रिणीला, तर ती घेऊन जाऊ शकेल आणि त्याचा वापर करेल. त्यानंतर तुम्ही कंगवा देऊ शकता. तर कंगवांमध्ये प्लॅस्टिकचेही मिळतात, वुडन मटेरियलचे सुद्धा मिळतात, पण तुमचं बजेट कमी आहे तर तुम्ही अगदी 20 रुपयांचे जे आपले 15-20 रुपयाला जे प्लास्टिकचे कंगवे येतात त्याचं मटेरियलसुद्धा अगदी छानच असतं की तुम्ही ते देऊ शकता. अगदी आणि मोठ्या साईजमध्ये मिळतात, तर तुम्ही कंगवे द्या. त्यानंतर तुम्ही गजरा देऊ शकता. 20-20 रुपयाला छान असे गजरे मिळतात. अगदी खऱ्या फुलं आहे की आर्टिफिशियल फुलं, तर ते सुद्धा समोरच्याला पटकन समजत नाही, असे सुंदर सुंदर मार्केटमध्ये गजरे मिळतात, तुम्ही ते गजरे द्या. किंवा ना रोजेस येतात, म्हणजे आपली गुलाबाची फुलं असतात त्याला यू पिन अटॅच असणारी तशी फुलं देऊ शकता. अगदी ती 25-30 रुपयाला मिळतात आणि तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतली फुलं तर ती तुम्हाला अगदी 20 रुपयामध्ये सुद्धा मिळून जातील, तर तुम्ही ती द्या. त्याचबरोबर ना तुम्ही रुमाला देऊ शकता. आपले जे छोटे जे आपले रुमाल असतात 20-30 रुपयाला मिळतात, तर तुम्ही ते देऊ शकता. त्याचासुद्धा समोरच्या मैत्रिणीला
कधीही बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे त्याचा वापर करता येईल. रुपयामध्ये ना तुम्हाला असे वेगवेगळ्या आपले जे रबर बँड असतात छोटे छोटे, तर त्याचा सेट मिळून जातो. तुम्ही तो द्या 20 रुपयांचा. किंवा आजकाल ट्रेंडमध्ये असणारे आपले क्रंचीस, तर तुम्ही ते देऊ शकता. आणि ते अगदी केसांसाठी सुद्धा खूप चांगले असतात, अजिबात गुंता होत नाहीत आणि केस तुटत नाही. तर तुम्ही तशा पद्धतीचे क्रंचेस देऊ शकता. किंवा क्लचर देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही असे मोठे मोठे 20 रुपयाला खूप छान असे क्लचर मिळतात, तुम्ही ते द्या. किंवा तुमचं बजेट थोडंसं जास्त असेल तर तुम्ही डायमंड असणारे किंवा थोडे जास्त चांगल्या क्वालिटीचे मटेरियलचे तुम्ही क्लचर जे आहे ते तुमच्या मैत्रिणीला तुम्ही वाण म्हणून नक्कीच देऊ शकता. आता ज्यांचं बजेट अजून कमी आहे, म्हणजे 10-20 रुपयापेक्षा सुद्धा कमी आहे, अगदी 10-15 रुपयापर्यंत त्यांचं बजेट असेल ना, तर त्यांच्यासाठी ऑप्शन आहे की ते तुम्ही म्हणजे आपलं पॅराशूट जे हेअर ऑइल असतं ना, त्याच्या 10-10 रुपयाला छान अशा बॉटल्स मिळतात, तर तुम्ही ते द्या. पॉन्ड्सची पावडर असते तर तुम्ही ती देऊ शकता, ते सुद्धा 10 रुपयाला डब्बा मिळून जातो, तर तो सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. त्याचबरोबर तुम्ही नेलपेंट देऊ शकता. तुम्ही जर बॉक्स घेतला नेलपेंटचा, तर तो तुम्हाला अजूनच कमी प्राईजमध्ये नेलपेंट मिळून जाईल, तर तुम्ही छान ती नेलपेंट देऊ शकता. मेहंदीचे कोन देऊ शकता. 10-10 रुपयाला छान असे मेहंदीचे कोन मिळतात, तुम्ही मेहंदीचे कोन द्या. किंवा तुम्ही सिंदूर पेन्सिल द्या. 10-10 रुपयाला सिंदूर पेन्सिल मिळून जातात, तर तुम्ही सिंदूर पेन्सिलसुद्धा एक छान ऑप्शन आहे, तर तुम्ही तो सुद्धा नक्कीच देऊ शकता. तुमचं बजेट थोडंसं जास्त म्हणजे 50 रुपयापर्यंतचं जर असेल, तर तुम्ही ना छान अशा त्या प्रेसवाल्या अंगठ्या येतात ट्रेडिशनल, तुम्ही ते द्या. किंवा नथा मिळतात आपल्या अशा प्रेसच्या, 50 रुपयाला अगदी छान आपल्या पारंपरिक ज्या मोत्याच्या असतात ना, त्या मिळून जातात, तुम्ही त्या नथा देऊ शकता. किंवा तुम्ही ना 50 रुपयापर्यंत तुमचं बजेट असेल ना, तुम्ही या सगळ्याचा चांगला सेट बनवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा आता तुम्हाला आरसा, कंगवा, समजा आपण पकडून चालूया की आरसा 15-20 रुपयाचा आरसा आहे, 15-20 रुपयाचा कंगवा आहे, तर त्याच्याबरोबर तुम्ही छानसं तुम्ही रबर द्या, क्रंचीस द्या. किंवा तुम्ही 10 रुपयाचा, समजा तुम्हाला 50चा सेट करायचा आहे, तर तुम्ही 20 रुपयाचा आरसा, 20 रुपयाचा कंगवा आणि 10 रुपयाचं आपल्या टिकटॉकच्या क्लिपांचं पॅकेट भेटतं, ते द्या. किंवा 10 रुपयाचा छोटूसा क्लचर येतो, तो तुम्ही द्या. असं 50 रुपयाचा छान सेट करून तुम्ही तो देऊ शकता आणि तो खरंच खूप सुंदर दिसेल. किंवा तुम्ही आपलं हेअर ऑइल, पावडरचा डब्बा, असे सगळे 20 रुपये झाले. नेलपेंट 30 रुपये. त्यानंतर तुम्ही क्लचर किंवा तुम्ही 20 रुपयाचा छानसा गजरा आणि किंवा रबर बँड जे 20 रुपयाचा सेट आहे. अशा तुम्हाला जे ज्या गोष्टी वाटतात की बाबा मला ही पण वस्तू द्यावीशी वाटते, मला ही पण द्यावीशी वाटते, तुम्ही सगळ्याचं ना छान असा सेट करा. त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या 10 रुपयाच्या आपल्या ज्या मोठ्या मोठ्या सेफ्टी पिन्स असतात, तुम्ही त्याचा वापर करा. ते सुद्धा तुमच्या म्हणजे तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्हाला जर सेट करायचं त्याच्यामध्ये तुम्ही सेटमध्ये त्या ॲड करू शकता. किंवा आपल्या यू पिन्स असतात, हेअरस्टाईल करताना आपल्याला लागतात, त्याचासुद्धा 10-20 रुपयाला खूप चांगल्या क्वालिटीच्या यू पिन्स येतात, तुम्ही ते द्या. बघा वस्तू किती मोठी आहे, किती छोटी आहे, यापेक्षा ना ती किती उपयोगात येणार आहे आणि त्याचा किती छान वापर आपल्या मैत्रिणीला होणार आहे ना, याचा विचार करून तुम्ही वाण म्हणून द्या. त्याचा खरंच खूप जास्त उपयोग होईल. नाही तर बऱ्याचदा आपण खूप मोठ्या मोठ्या वस्तूंचा विचार करतो, पण त्याचा वापर होतच नाही, तर त्याचा काय अर्थ राहत नाही. तर त्यामुळे ना तुम्ही असं मस्त असं छान वेगवेगळ्या गोष्टींचा मिळून सुद्धा सेट तयार करू शकता. किंवा तुम्हाला जर तुमचं बजेट कमी असेल, तर तुम्ही अशा वेगवेगळ्या बजेट फ्रेंडली तुम्ही वस्तू देऊ शकता. नंबर 4, झाडं. तर झाडं असा प्रकार आहे ना की तुम्ही जर समोरच्याला दिला ना, तर त्याला त्याचा वापर करावाच लागेल, त्याची काळजी घ्यावी लागेल आणि जसं जसं ते झाड वाढत जाईल ना, तसं तुमच्यावरचं प्रेमसुद्धा तिचं वाढत जाईल. तिला नक्कीच तुमची आठवण येईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचा विचार करा. तर झाडांमध्ये ना तुम्ही छान तुळशीची रोपं देऊ शकता. अगदी 10 रुपयांपासून तुळशीची रोपं मिळतात आणि मी स्वतः तुळशीची रोपं वाण म्हणून माझ्या हळदी-कुंकवाला मी दिलं होतं. आणि खरं सांगते, ज्यावेळेस मी देत होती ना, समोरच्या मैत्रिणींनी माझं प्रत्येकीने इतकं कौतुक केलं आणि प्रत्येकीला इतका आनंद होत होता की असं सगळे म्हणत होते की ज्यावेळेस तुळशीचं रोप म्हणजे बघेल किंवा सकाळ सकाळी पाणी घालताना मला तुझीच आठवण येईल. किंवा तुळशीचं रोप एक असं आहे ना की प्रत्येकीला वाटतं की माझ्या घरी तुळस असावी. आणि तुळस एक अशी पवित्र गोष्ट आहे ना की जी देताना आणि समोरच्याला स्वीकारताना प्रचंड असं आनंद आणि मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं त्या वस्तू म्हणजे त्या वाणाकडे बघितलं तर. त्यांना मग नक्कीच तुम्ही तुळशीची रोपं द्या. आणि तुम्हाला बजेट थोडंसं तुमचं जास्त असेल तर तुम्ही गुलाबाची छोटी रोपं द्या किंवा सदाफुलीची रोपं द्या की ज्याला फार काही मेंटेनन्सची गरज नसते, फार काही काळजी घ्यायची गरज नसते.
साधं आपलं पाणी घातलं आणि ऊन असेल तर ती झाडं आरामशीर मोठी होतात. त्यानंतर तुम्ही गवती चहाचं रोप देऊ शकता किंवा कढीपत्त्याची रोपं असतात किंवा अजून वेगवेगळे तुम्ही नर्सरीमध्ये गेलात ना, खूप वेगवेगळे मस्त मस्त अशी तुम्हाला छोटी छोटी रोपं मिळतील. आणि ज्यावेळेस तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्याल ना, तर तुम्हाला त्याचं म्हणजे बजेट जे आहे ना, ते सुद्धा तुम्हाला प्राईस कमी करून तुमच्या बजेटमध्ये बसेल. त्यामुळे तुम्ही नक्कीच झाडांचा सुद्धा विचार करा. खरंच खूप छान ऑप्शन आहे. आणि जसं झाड वाढेल तसं तुमच्यावरचं प्रेमसुद्धा वाढेल आणि तुमची मैत्रीणसुद्धा तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवेल. कधीच तिची इच्छा असू नसो ती तुम्हाला तुमची आठवण काढतच राहील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, आजच्या व्हिडिओमधल्या कोणतीही वस्तू तुम्हाला वाण म्हणून जर द्यायची असेल आणि किंवा तुम्हाला आवडली असेल तर ती मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर अजून माझ्याकडून काही राहिलं असेल, मला काही सजेस्ट करायचं असेल वाण म्हणून अजून कोणकोणत्या वस्तूंचं मी विचार करायला हवा, तर त्या नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये आठवणीने मला सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि भेटूयात पुढे एका नवीन छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि खूप छान असं मस्त हळदी कुंकाचा कार्यक्रम करा. आणि जर माझ्या व्हिडिओचा जर तुम्हाला खरंच फायदा झाला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला खरंच खूप आनंद होईल आणि मला प्रोत्साहन मिळेल अशा नवनवीन पुढच्या विषयांचे व्हिडिओज घेऊन येण्यासाठी. तर चला मग भेटूयात. बाय. धन्यवाद.